माझे मित्र मुकेश परदेशी आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसादाचं सौजन्य ज्यांनी घेतलंय ते ओम पंकज ज्वेलर्सचे ओम नागरे या ठिकाणी आलेले आहेत. मी प्रथमतः त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. नवरात्रीमध्ये दरवेळेस इथे येण्याचं काहीतरी कारण आहे, काहीतरी हेतू आहे, काहीतरी उद्देश आहे आणि म्हणून आम्ही इथे येत असतो. वास्तविक नवरात्रामध्ये देवीच्या मंदिरामध्ये जायला पाहिजे. आम्ही इथे कशा करता येतो? आता मॅडमने तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरी घर बसवलेले आहे. ते जणांच्या घरी घर बसवले आहे, एवढ्यांच्या घरी घर बसवले, सगळ्यांच्या घरी. आता हात खाली करा. आता ते घर का बरं बसवतात? खाली बसून नको, एक हात वरती करून मला सांगा का बरं बसवायचे घर? बघा काय गडबड आहे, आपण काही कोणाला विचारत नाही आणि कोणी आपल्याला काही सांगत नाही. घट का बरं बसवायचे? घट म्हणजे नेमका काय अर्थ आहे? घट म्हणजे देवी आहे का? तर घट म्हणजे देवी नाहीये. देवी आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळते. काय बसा काहीतरी काही विद्यार्थी म्हणजे ते त्यांच्या वेळेपणा सिद्ध करतात. काय बसा, छान बसतात, देवासारखं बसा. इथे मुली तुमच्यातच मुली आहेत ना, त्यांना देवासारखं बसवलंय म्हणजे तुमच्यामध्ये देव आहे ना, तसं देवासारखं वेळेपणा करू नका. तुमच्या अंगामध्ये देवाचं सत्व आहे आणि तसं वागा. तर आपण आपल्या देवाऱ्यामध्ये घट बसवलेले आहेत. तर घट म्हणजे देवी नाहीये, तिथे दिसते आपल्याला. मग ते काय आहे ते घट म्हणजे? तर घट म्हणजे